हा याच्यावरच एक हे असलं पांढरं एक हे आणि हे एक हे कपडेच पोरं लांडी घेतात उलस मोठं घ्यायला पाहिजे होतं. आता तर काही आता झालं बसून वाटते सांगायचे घेतले तर अजून तरी किती तर हाय गाईज गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आजचा ब्लॉग लय इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज फर्स्ट टाइम मी आणलेले इथं कपडे. हा नाही तर प्रत्येक बारशीला मम्मीच घेऊन येत असते पण आज फर्स्ट टाइम मी स्वतः जाऊन आणले तर का आणि तुम्हाला दाखवू का कसले कलर येतात. 2 जोड आणले तर का हे पहा आता मम्मी बघत कशी घेत तिथं बसलेले. ही पॅन्ट आहे हे शर्ट आहे बरं का आणि हे नाईट पॅन्ट आणि टी शर्ट आहे. तर काही आता कसे वाटले का तुम्ही पण नक्की सांगा. मी तुम्हाला माझे पहिले कपडे दाखवतो की कसले तर आधी ते दाखवतो नंतर तुम्ही हे बघत राहा. मम्मीची चॉईस बरी आहे का माझी चॉईस. मम्मी वर्सेस मी बर का. आता हे पहा आता हे तर दादाची बघा बर का कपडे इतके ती ही शर्ट त्याच हे गल्ला आहे माझा बघा पैसे माझे आणि हे बघा ही हुडी माझी आहे ही पॅन्ट पण माझी. हे असलं ब्लॅक शर्ट घेतलेले मम्मीने आणि नाही हे नाहीये ही काढल्या कप्प्यात अख्खी शर्ट दादाची आहेत गाईज. फक्त माझं हे खालचं एक आहे आणि अजून हा याच्यावरच एक हे असलं पांढरं एक हे आणि हे एक आहे आणि याच्यातली फक्त नाही ही कॉलेजची पॅन्ट आहे आपल्या नगर कॉलेजची. बाकी सगळ्या दादाचे ही नाईट पॅन्ट आहे. तर बघितले गाईज माझे कपडे. एवढे आहे मम्मीने आणलेले आणि आता मम्मी आणलेले हे बघा जे आहे का मी तुम्हाला घालून पण दाखवतो की कसे दिसते. तर तशा कशा गुड्या पडतात आज ते पेंटीला. हा हा दिल्ली होती ना कमरात बेल्ट असन ना. बेल्ट नाही तू तर त्या अरे दादाने नेलेला आहे कायमची तारामुळे दोघांना सोबत आणलेले बेल्ट तेच लावतो. मग आता कसं लावायचं तसं करायचं. सरकारी बेल्ट आहे काही सरकारी बेल्ट आहे. आता तुम्हाला शर्ट घालून दाखवतो. शर्ट आपलं जर बाईला माग दिसते ना कपडेच पोरं लांडी घेतात उलस मोठं घ्यायला पाहिजे होतं. आता तर काही आता झालं बसून वाटते सांगायचे घेतले तर अजून तरी किती तर काही का कसं दिसतंय कसं वाटतंय. छान वाटतंय. अरे नाही त्याच्यात नका बघून तुला कसं वाटतं चांगलं वाटतंय पण पॅन्ट अशी राहिली पाहिजे. मग हे काय मग त्याला ते बेल्ट नसलं हा ना. आता मग बेल्टाला काय करायचं. हा तर काही हाय माझा आउटफिट हे का सगळं मम्मीने ब्लर केलं तर का ही पॅन्ट अशी आणि शर्ट कसं दिसतंय. चांगलं दिसतंय. चूक काढून दीदीच्या लग्नाला घालायला. तर काहीच नाही पॅन्ट आणि टी शर्ट कसं वाटतं रिले फिट बसतोय दंडाचं फिट बसतोय. हे का आता मम्मीला मी कामाला लावलंय आणि हे आपले हे असली मम्मी नाईट पॅन्ट आणत असते काही तुम बघा हे असलं टी शर्ट. हे चांगले का हे चांगले मम्मीची चांगली तू नाही तू बघ वाटलं तर पण तुला कोणतं वाटतंय ते वाटतंय हे वाटतंय मला नाही चांगली. तुम्ही काही कमेंट मध्ये नक्की सांगा. हे बघा बरं तुम्ही कसलं दिसतंय. हे शर्ट बघा पॅन्ट आहे चांगली पण शर्ट बघा आणि हे शर्ट बघा कोणत्यात फरक आहे. जाऊ दे तर काही आता मी कपडे काढून ठेवतो पॅन्ट आणायचं. गाईस ही मम्मीची इथं ही दादा शर्ट ही मी घालतो. हे एवढं चेअरही झाले 1000 रुपयात वाटतंय 1000 रुपयात दिलं असं 1000 झालं कसं झालं असं तुम्हीच बघा.
टी शर्ट पॅन्ट हो हलकी हे कपडा बघा याचा बघा. ही नाईट पॅन्ट पॅन्ट मी उद्याच्याला गेल्यावर जाणार आहे बीड सांगितलं तुला नाईट पॅन्ट मी तिथून आणली आहेस. अरे नाही ही असली तू आणत नाही ही असली आणती काहीच म्हणजे मी कधी जीन्स पॅन्ट घालत नाही मला नाईट पॅन्ट लागते पण मी घासली आणली घासली बाहेर जाता येत नाही ना. ही ब्लॅक कसं बाहेर कुठे जाता येतं. त्याची गडी आहे नाही त्या हवानी चरी उडत. जाऊ दे तर गाईस कशी वाटली तुम्हाला माहिती नवीन कपडे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. जाऊ दे तर गाईस आता मी याच्या गाड्या घालतो मम्मीला तर गाड्या काय एका एक याची नाही आली मी गडी घालतो आणि ठेवून देतो आणि आपले गोट्याला तो गुरं पण चालायला. मग सगळे कपडे दाखवेल तुम्हाला कोणती चांगली वाटली मम्मीची का मग कमेंट मध्ये नक्की सांगा. मम्मीचीच येणारी बघ तू. हा बघा ती कशी म्हणते तिचेच येणार पण तो मला ओढ द्या महेश कपडे चांगले जास्त सांगा. त्यांना काय कळा काय पाहिजे. सांगायचं तर महेश चांगली मम्मी तर नाही तर मम्मी वर्षीच मी बघूच कोण मी आणले म्हणजे एक एक पॅन्ट 1000 रुपयाचे आणते. आणि मग पॅन्ट 250 रुपयाची सगळे 1000 रुपयात आणले. 250 रुपयाची पॅन्ट 1000 1100 1200 हे 250 बरं का गाईज हे 250 हे 250 हे 250 आणि ते 250 1000 रुपये सगळं गुंडाळ मम्मी नुसती 1000 ची एक पॅन्ट आणत असते. दादाची तर 1400 ची एक पॅन्ट आहे 1400 हा. आणि मग 250 रुपये पण तो वयस भारी येतं. मग आता नाही पण कोण तरी आणतं तुम्ही भारी comment मध्ये ड्रेस? सांगा पैसे बघू नका तुम्ही तुम्ही क्वालिटी बघा ही हा, क्वालिटी बघा आणि quality ती बघा. जाऊ दे तर गाईस कमेंट नक्की सांगा. बाय बाय.